जब आपको चर्च में जाने का मन नहीं है, क्या आपको पता आपको क्या करनी है? प्रार्थना। जब आपके हाथ में पैसा आया और आपका दशमांश देने का मन नहीं है, क्या आपको पता आपको क्या करनी है? प्रार्थना। जब आपको धोखा देने का मन हो रहा है, क्या आपको पता आपको क्या करनी है? प्रार्थना। जब आपको व्याभिचार करने का मन हो रहा है, क्या आपको पता आपको क्या करनी है? प्रार्थना। जब आपका गलत रास्ते में जाने का मन हो रहा है, क्या आपको पता क्या करनी है? आपको प्रार्थना, ताकि आप उस गलत रास्ते में ना जाओ, आपके अंदर सामर्थ आ जाए, हिम्मत आ जाए। जो यीशु मसीह का मनुष्य को हमेशा प्रार्थना करें, जो हार नहीं माननी चाहिए। आप हार ना मानो, गलत रास्ते में जाने की इच्छा को आप क्या कर लो? कंट्रोल। हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मराठी ऑनलाईन चर्चमध्ये आपले स्वागत आहे. ही वेळ आहे प्रार्थनाची. जिथे कुठे आपण आहात तिथे आपले जागेवर उभं राहून आपले डोळे बंद करून हात उंचावून आपण प्रार्थना करूया. आपला प्रार्थना बिंदू आहे भारत, त्याचे नेतृत्व आणि सुवार्तेच्या सेवकांसाठी प्रार्थना करा. त्यासाठी वचन घेतलेले आहे 2 थिस्सलुनीकरांचं पत्र 3 अध्याय 1 वचन. शेवटी बंधूंनो, आमच्यासाठी प्रार्थना करा की प्रभूचे वचन त्वरित पसरावे आणि जसे तुमच्यामध्ये होते तसे गौरव व्हावे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपण आपल्या प्रार्थना करूया. आत्म्याच्या भाषेत प्रार्थना करा. भारताच्या राष्ट्रासाठी आणि त्याच्या नेतृत्वासाठी मध्यस्थी करा. ख्रिस्तांच्या सुवार्तेचा मुक्तपणे प्रसार आणि गौरव व्हावा यासाठी जगभरातील सुवार्तेच्या सेवकांसाठीही प्रार्थना करा. आमेन. आपण जिथे कुठे आहात आपले डोळे बंद करून आपण प्रार्थना करूया आत्म्याच्या भाषेमध्ये. आपल्या भारत देशासाठी, त्यांच्या विश्वासणाऱ्यांसाठी आपण प्रार्थना करूया. लिब्रो जोगो नी मोमो जोगो तो को तो तला मा 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 जा गा 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 गा. हो लाधे 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 ली दा 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 जगा तो को तो तला मा 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 जा गा 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 गा. हो लाधे 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 ली दा 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 जगा तो को तो तला मा मा जा गा 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 गा. ओ लाधे 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 ली दा 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 तो को तो तला मा मा जा गा 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 गा. हो दी बगत को दी बगत को दो दी बगत को तो तू तला मा मा जा गा 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 गा. ओ लाधे 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 ली दा 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 जा गा 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 ली ब्लॉक गोजो. ओ लतरे 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 ली ब्लॉक गोजो. लतरे 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 ली ब्लॉक गोजो. हो मानतले मानतले ली मंताला ली को तो तला मा 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 जगा गा गो तो को तो तू गो तो ता बाबा बाबा जगा का तो को दी बाबा बाबा. धन्यवाद देते आमच्या भारत देशातील लोकांसाठी. धन्यवाद परमेश्वर. धन्यवाद देते विश्वासणाऱ्यांसाठी. धन्यवाद धन्यवाद देते पिता परमेश्वर. आम्ही मध्यस्थ करतो, त्यांच्यासाठी प्रार्थना करतो आत्म्याच्या भाषेमध्ये. ते पिता परमेश्वर त्यांच्यापर्यंत सुवार्ता मुक्तपणे पोचत आहे म्हणून आम्ही धन्यवाद देतो, प्रार्थना करत होतो. नी ब्रात जागा गागा नी मोमो मो जोगो तो को तो तला मा 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 जागा गागा गा. हो लाधे 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 ली दा 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 गा तो को तो तला मा मा जागा गागा गा. लिब्रो गोजो नी मोमो जो गो तो को तो तला मा मा जागा गागा गा. हो लाधे 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 ली दा 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 जागा गो तो को तो ती मा जागा गा. धन्यवाद देते आमच्या भारत देशातील पिता परमेश्वर. धन्यवाद देते पिता परमेश्वर. धन्यवाद देते सेवकांसाठी जे परमेश्वर पिता ते सुवार्तेचे पूर्ण विश्वभर पिता परमेश्वर सुवार्ता घेऊन जाते. ते सेवकांसाठी आम्ही प्रार्थना करत आहोत. धन्यवाद देतो परमेश्वर पिता. त्यांच्याद्वारे पिता परमेश्वर अनेक जण विश्वासात येत आहेत म्हणून आम्ही धन्यवाद देतो. त्यांचा उद्धार होत आहे म्हणून आम्ही धन्यवाद देतो. धन्यवाद देतो परमेश्वर पिता. लिब्र जोग नी मम जोगो तो को तो तला मा मा जागा गा. प्रत्येक पिता परमेश्वर सेवकांसाठी आम्ही मध्यस्थीची प्रार्थना करतो. त्यांचे प्रत्येक मनुष्यापर्यंत परमेश्वर पिता सुवार्ता मुक्तपणे घेऊन गेलेत म्हणून आम्ही धन्यवाद देतो. प्रत्येक मनुष्यापर्यंत लिब्रो जोगो गो नी मोमो जोगो तो को तो तला मा मा जागा गागा. हो लाधे 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 ली दा 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 जागा गा. नी सारा बाबा 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 लिब्रो गो नी मोमो जोगो तो को तो तला मा मा जागा गागा. लिब्रात जागा लिब्रो गोजो नी मोमो जोगो तो को तो तला मा मा जागा गागा.
धन्यवाद देते परमेश्वर पिता, धन्यवाद करतो आम्ही, धन्यवाद देते या, धन्यवाद देते परमेश्वर, धन्यवाद इच्छा महिन्यासाठी आम्ही धन्यवाद देतो. ही पूर्ण पिता परमेश्वर जगभरात पिता परमेश्वर भारत देशामध्ये ही सुवार्ता मुक्तपणे पोहोचली म्हणून आम्ही धन्यवाद देते. ही सुवार्तेच्या द्वारे प्रत्येक जण पिता परमेश्वर विश्वासामध्ये आले म्हणून आम्ही धन्यवाद देतो. धन्यवाद देतो परमेश्वर पिता. ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मागते, आमेन. हालेलुया. ओढू शकता महिमा, शेजारचं स्वागत करू शकता. बोला, स्वागत आहे तुमचं. ओ धन्यवाद देतो प्रभू, धन्यवाद आम्हाला महिमेमध्ये आणण्यासाठी. तुम्ही महिमेचे पिता आहात, आत्म्यांचे पिता आहात, सत्यनिष्ठ परमेश्वर आहात, दयाळू आहात, कृपाळू आहात, एकमात्र बुद्धिमान प्रेमी परमेश्वर. तुम्हीच आहात जे माणसांवरती प्रेम करता प्रभू, तुम्हीच आहात ते माणसांचं भलं इच्छिता. धन्यवाद आम्हाला तुमच्यासोबत संयुक्त बैठकीमध्ये बसवण्यासाठी. धन्यवाद आम्हाला तुमचा उत्तराधिकारी बनवण्यासाठी. धन्यवाद तुमच्या आत्म्याच्या सेवकासाठी, तुमच्या वचनाच्या ज्ञानासाठी प्रभू. धन्यवाद देतो प्रभू. मी प्रार्थना करतो तुमच्या मुलांसाठी की हे वाढलेल्या समजेमध्ये काम करत आहेत प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. वचनांच्या आत्म्यामध्ये परिणाम निर्माण करत आहेत प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. जे काही तुम्ही यांना करण्यासाठी बोलवलं आहात त्यांच्यामधले ते काहीच नाही सोडणार आहात प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. हो धन्यवाद देतो प्रभू. यांच्याकडे मजबूत फोकस आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. वाढलेली योग्यता आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. ओ धन्यवाद देतो प्रभू, धन्यवाद देतो. आम्ही सांगतो प्रभू, आमचे हृदय, आमची बुद्धी उघडलेली आहे तुमच्या वचनाला ऐकण्यासाठी आणि ग्रहण करण्यासाठी. आणि या प्रार्थनेला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो, आमीन. प्रेज द लॉर्ड. बसू शकता तुम्ही. ओके, तशी जरा सांगा आजचा संदेश तुमच्या आणि माझ्यासाठी आहे. पूर्ण लक्ष द्या. जर आजच्या संदेशावर तुम्ही लक्ष द्याल तर तुम्ही बरंच काही करू शकाल. प्रेज द लॉर्ड. सो मला पूर्ण विश्वास आहे की आजचा संदेश तुमचं पूर्ण सहायता करेल खूप काही मिळवण्यासाठी. ही माझी आशा आहे आणि मला विश्वास आहे की तुमची पण हीच आशा आहे. ते तरुण लोक आहेत ना, मुलींचं हृदय जिंकण्यामध्ये लागले आहेत, मुलांचं हृदय जिंकण्यामध्ये लागले आहेत. मी बोललो आत्म्यांना जिंका. हे लोक पूर्ण आपली मुलगी कशी पटणार, मुलगा कसा पटणार, त्यामध्येच हे वेगवान बुद्धीचे आहेत. बुद्धिमान असले तर पहिल्यानंतर मुलीपासून लांब राहते, मुलापासून लांब राहते. प्रेज द लॉर्ड. कारण बुद्धिमान लोक मुलींमध्ये नाही फसत. वाचा जाऊन. हे वेळे लोक आहे मुलींच्या मागे जाऊन आपलं जीवन खराब करतात, मुलांच्या मागे जाऊन आपलं जीवन खराब करतात. कारण ते काय आहे, ते वेगवान बुद्धीचे. आणि कारण तुम्ही मेंदूचे आहात, त्यासाठी तुम्हाला फिरवणं खूप सोपं आहे. प्रेज द लॉर्ड. बोला बुद्धी, बोला बुद्धी. बुद्धी कोणाकडे आहे? आनंद येऊन बोला ना. जो आत्म्यांना जिंकतो, जो आत्म्यांना जिंकतो. बोला जो आत्म्यांना जिंकतो बुद्धिमान आहे. आणि बुद्धिमानाकडे पैसा कायम असेल. बोला अरे बुद्धिमान आहे तर पैसा कुठून येतो? ती पैसा आणतो भाऊ. हां, का तुम्ही बायबल वाचले नाहीत? त्याच्या बुद्धी आणि जे बुद्धी काम करतं त्याच्यामध्ये तुम्ही बिझनेस नाही करत असाल, नोकरी नाही करत असाल, पैसा तरी पण असेल. हे रहस्य आहे. रहस्य बाबाने सांगितलं, बुद्धीने काय सांगितलं? पैसा माझ्याकडे आहे, सोनं माझ्याकडे आहे, चांदी माझ्याकडे आहे. बुद्धीने नाही सांगितलं जो बिझनेस नाही करेल तोपर्यंत पैसा नसणार, जोपर्यंत नोकरी नाही करणार तोपर्यंत पैसा नसणार. बुद्धीने सांगितलं सोनं माझ्याकडे आहे, चांदी माझ्याकडे आहे, सन्मान माझ्याकडे आहे. त्याच्यामुळे कोणाकडे आहे? बुद्धीकडे, ना की वेगवान मेंदूवाल्यांकडे. वेगवान मेंदूवाल्यांकडे काय आहे? उरलेलं सुरलेला माल. तेल कुठे आहे? देशी तूप कुठे आहे? बाकीचे काय खात आहेत? रिफाईंड. प्रेज द लॉर्ड. बोला परमेश्वर क्षमता वाढवतो. आणि तो काय देतो? अनुग्रह. प्रेज द लॉर्ड. 2 पेत्र 1 अध्याय 2 वचन. प्रत्येक गोष्टीसाठी नियम आहे.
परमेश्वराने आमचा प्रभू येशू ख्रिस्ताच्या ओळखीद्वारे अनुग्रह आणि शांती तुमच्यामध्ये भरपूरतेने वाढत जाऊ. प्रेज द लॉर्ड. आता प्रश्न आहे, परमेश्वर अनुग्रह कसा वाढवतो? जर अनुग्रह वाढवणं परमेश्वराच्या हातामध्ये आहे, तर शेवटी परमेश्वर कसा डिसाईड करतो की कोणाला किती द्यायचं आहे? जो जेवढा परमेश्वराला ओळखत जातो तो तेवढा अनुग्रह मिळवत जातो. प्रेज द लॉर्ड. हे असं आहे, घरामध्ये जो आजीकडे जास्त राहतो त्याला 2 चॉकलेट जास्त मिळतात. जो आजीला हात पण नाही लावत, आजी बोलते त्याला काहीच नाही भेटणार. आणि जो आजीचा लाडका होता त्याला आजी सगळं काय द्यायचं, आपला मिळेल पण द्यायची. तसंच परमेश्वरासोबत पण आहे. जो परमेश्वराला जास्त ओळखत आहे तो काय करत आहे, जास्त अनुग्रह मिळवत आहे. पण दुसऱ्यांना त्याची समृद्धी कधीच समजणार नाही आहे. नाही, तर तुमची समृद्धी पगार वाढणे नाही आहे. कशाने आहे? अनुग्रहाने. तर अनुग्रह परमेश्वराची, बोला परमेश्वराची आणि आमचा प्रभू येशूची ओळखीद्वारे अनुग्रह आणि शांती सगळ्यामध्ये हेच लिहिलं आहे. काय लिहिलं आहे? म्हणजे मी वाचणार तर अनुग्रह कोणाकडे येणार? तर तुम्ही नाही वाचलं तर तुमच्याकडे नसणार आहे. तुम्ही बायबल वाचणार तर अनुग्रह माझ्याकडे येणार, तुम्ही बायबल वाचणार तर अनुग्रह तुमच्याकडे येणार. माझा अनुग्रह माझ्यासाठी आहे. प्रेज द लॉर्ड. हे जणांना समजत आहे तर तुम्हाला समजावं लागेल. येशू ख्रिस्ताचा अनुग्रह सगळ्यांसाठी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ऐकताय? तर बोला परमेश्वराची आमच्या म्हणजे प्रभू येशूला तुमचं पहिलं काय होणार लागेल? प्रभू सुरुवात इथूनच आहे. तर बरेच लोक सांगतात, ओ प्रभू येशूला आम्ही आमचा प्रभू का ग्रहण करू? हे बोलू नका करू. अनुग्रह पण कधीच नाही भेटणार आहे. तर तुमच्याकडे काय असणार आहे? शरीराचे परिणाम. जे तुमचं शरीर मिळवू शकतं तेच होईल. पण आमच्याकडे काय असू शकतात? परमेश्वराचे परिणाम. कशाद्वारे? परमेश्वराच्या अनुग्रहाद्वारे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोला परमेश्वराची आणि आमचा प्रभू येशूची ओळखीद्वारे अनुग्रह आणि शांती तुमच्यामध्ये भरपूरतेने वाढत जाओ. म्हणजे परमेश्वराने नियम बनवला आहे. जो जाणत जाईल त्याला प्रार्थना करण्याची पण एवढी गरज नाही की प्रभू अनुग्रह वाढवा. ते ऑटोमॅटिक होत जाईल. ऑटोमॅटिक तुम्ही जाणत जाल, अनुग्रह वाढत जाईल. तुम्हाला न मागता सचेत व्हाल तर गोष्ट वेगळी आहे. जर तुम्हाला कंटिन्युअस हवा आहे तिकडे तुम्हाला प्रार्थना नको करायला हवी. प्रभू अनुग्रह वाढवा. तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एक नियम बनवा. जीवनाची ओळख काय होत जावी, कायम वाढत जावी. प्रेज द लॉर्ड. 3 स्टेप. अनुग्रह कसा वाढवायचा आहे, ठीक आहे? कसं लवकर शिकणार आहात. 3 पावलं. सगळ्यात पहिलं मनन, मेडिटेशन. कारण आम्ही सांगितलं तुम्ही अनुग्रहाला जास्त वाढवू इच्छिता. कारण अनुग्रह जास्त वाढवण्यासाठी काय हवं आहे? जास्त ओळख. पण ओळखीचे पण स्तर आहेत. एक वरचा स्तर आहे, एक मधला स्तर आहे आणि एक खोल असलेला एक स्तर आहे. असताना पाण्यामध्ये तुम्ही साखर टाकून सोडून द्या. वरती काय भेटेल? पाणी. मध्ये काय भेटेल? थोडंसं अजून जाडं पाणी. सगळ्यात खाली काय भेटणार आहे? मस्त असं परमेश्वर आहे. जो हा जाडवाला अनुग्रह आहे. काय आहे? पण तो जास्त खोलीमध्ये जाऊन भेटतो. जाडवाला अनुग्रह. या तुम्ही एक स्क्रिप्चरला वाचलं 10 अनुवादामधून. त्या स्क्रिप्चरवरती काय केलं? मनन. आता तुम्हाला काय भेटेल? जाडावाला अनुग्रह. तुमचा अनुग्रह दुसऱ्यांचा अनुग्रह वेगळा असेल. तुम्ही घरामध्ये बसून असे डील साईन करू शकता जे लाज देऊन साईन नाही करू शकणार आहेत. प्रेज द लॉर्ड. तुम्ही एक असं कॉन्ट्रॅक्ट घरामध्ये बसून साईन करू शकता जे कॉन्ट्रॅक्ट ते आपल्या पूर्ण ताकदीने नाही करू शकणार आहेत. हे अनुग्रहाचे काम आहे. मनन. बोला मनन. येऊ पहिला ते 8वे वचन. जे लवकर जोशुआ 1:8. 1:8. व्यवस्थेचं पुस्तक हे तोंडातून तुझ्या खाली उतरू नये. त्यामध्येच दिवस रात्र ध्यान लक्ष देऊन राहा. मनन करत राहा. दिवस रात्र यामध्ये मनन करत राहा. विचार करून बघा काय परमेश्वरापेक्षा जास्त तुम्ही बुद्धिमान आहात. परमेश्वर तुम्हाला का सांगेल त्या गोष्टीवरती मनन करण्यासाठी ज्याने तुमचा फायदा नाही होणार आहे. तुला पूर्ण दिवस बायबल वाचणार, घर कोण चालवणार आहे. तर तुम्ही परमेश्वर जास्त बुद्धिमान नाही आहात. आज्ञा म्हणायला शिका. जो परमेश्वर सांगतो आहे ते करायला शिका. जग तुम्हाला आज्ञा म्हणायला नाही शिकवणार आहे. जग तुम्हाला शिकवेल माझी मर्जी, मी जे काय हवं ते करू. माझी मर्जी. जग तुम्हाला आपलं मर्जी शिकवेल.
आणि बायबल तुम्हाला आज्ञा पाळायला शिकवेल. आणि बायबल सांगते परमेश्वर भेटीपेक्षा आज्ञा मानणाऱ्यांवरती जास्त प्रसन्न असतो. प्रेज द लॉर्ड. तर तुम्हाला स्वतःला ट्रेन करावं लागेल की तुम्ही आज्ञा मानू शकाल. सांगितलं गेलं हे करा, तुम्ही बोलाल हां मी करतो, प्रश्न नाही विचारत. तो व्यवस्थित पुस्तक तुझ्या मनातून कधी नाही उतरलं पाहिजे. ह्यामध्येच बोला, ह्यामध्येच त्याच्यामध्ये बायबलमध्ये दिवस रात्र लक्ष देऊन राहा. वाव, करा तुम्ही दिवस रात्र लक्ष द्याल, तुम्हाला डिप्रेशन नाही होणार, लोकांमध्ये दुखणार नाही. लोकांना डिप्रेशन होतं. लोकांनी जे वर्षापूर्वी सांगितलं त्याला विचार करून करून माझ्या मुलाने 2 वर्षापूर्वी सांगितलं तू माझी आता आई नाही आहेस. वरती मनन का करतात? मनन कशावरती करा? वचनावरती. तुम्ही का चुकीच्या गोष्टींवरती मनन करत आहात? 1 तिमोथी पत्र 4:15. या गोष्टींवरती विचार करत राहा, ह्या गोष्टींवरती मनन कर आणि ह्याच गोष्टींवरती लक्ष देऊन राहा की तुझी प्रगती सगळ्यांवरती प्रगट होईल. प्रेज द लॉर्ड. तर एवढं तुम्ही मनन करत आहात तेवढं काय वाढत आहे? अनुग्रह. आणि मनाचे 3 स्तर आहेत. पहिलं काय आहे? तुम्ही फक्त विचार करत आहात विजयवंतपेक्षा मोठा आहे, हे आत्मय चालू आहे. नंतर तुम्ही तोंडाने बोलता मी विजयापेक्षा मोठा आहे, मी विजयापेक्षा मोठा आहे. आणि मग तिसरा काय आहे? मी विजयापेक्षा मोठा आहे. हालेलुया. काय आहे तिसरा स्तर? बरेचसे लोक तिसऱ्या स्तरापर्यंत कधी गेलेच नाहीत. ते कधी घरामध्ये बसून ओरडलेच नाहीत. जर ओरडले तर मेलो. यावरती मनन केलं त्यांनी. पण मी विजयापेक्षा मोठा आहे ह्यामुळे ते कधीच नाही ओरडले. आय करू प्रभू, मरून का नाही जात, याचं पण उधारी, ही स्त्रीवाल्याची पण उधारी, मुलाने पण रक्त पिऊन ठेवलं आहे. ही त्यांची गोष्ट आहे. त्याच्यामध्ये ते रडू शकतात, ते ओरडू शकतात, पण ते मनन करून नाही ओरडू शकणार. प्रेज द लॉर्ड. की प्रभू तुम्ही मला किती आशीष दिले आहात. ओ हालेलुया. ओ प्रभू, ओ प्रभू, ओ प्रभू. तुझ्यासोबत कधीच नाही होत. आणि हेच कारण आहे की जीवन जेवढ्या वेगाने वाढलं पाहिजे तेवढ्या वेगाने कधीच नाही वाढत. कारण त्यांनी मनन नाही केलं आहे, पर कायम विचार नाही केला आहे. त्यांनी आपल्या त्रासावरती विचार केला आहे, पण त्यांनी परमेश्वरावरती मन नाही लावलं आहे. द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता मी बुद्धिमान आहे, बुद्धिमान आहे, बुद्धिमान आहे. दुसरं, वचनाची बहुतायतता. प्रेषितांची कृत्ये 20:32. आणि आता मी तुम्हाला परमेश्वराला आणि त्याच्या अनुग्रहाच्या वचनाला तुमच्याकडे देतो, जे तुमचं उन्नती करू शकते. तर तुम्हाला कायम स्वतःमध्ये काय घेतलं पाहिजे? परमेश्वराचे वचन. विचार करून बघा किती लोक जेवण जेवतात, का खातात जेवण? आणि आता किती लोक जेवण जेवतात आणि किती लोक जेवण मळतात. मी सफरचंद घेतलात आणि मळलात, भूक लागली होती आणि मळलात सफरचंद आणि पीठ घेतलात आणि सगळं वरपासून खालीपर्यंत लावलात आणि असं केलं कोणी? कारण जेवणाला कुठे जायचं आहे? आतमध्ये. का जेवणाला आतमध्ये का जायचं आहे? छोटीशी बायोलॉजी आहे. का जायचं आहे आतमध्ये? पण आतमध्येच काय आहे? आपल्या आतमध्ये एन्झाईम्स असतात, ते जेवणाचं प्रोटीन्स काढणार आहेत, जेवणाचं व्हिटॅमिन्स निकाळणार आहेत, त्यांना वेगवेगळं करणार आहेत आणि शरीरामध्ये काय देतील? एनर्जी. असंच असतं ना? तसंच वचनाला तुमच्या आतमध्ये जायचं आहे की तुमची आत्मा स्वतःला त्या वचनाने मजबूत करू शकेल. प्रेज द लॉर्ड. हे मनन काय करणार आहे? तेच करणार आहे. मनन काय आहेत? एन्झाईम. काय ते एन्झाईम जे जेवणाला तोडेल, तुम्हाला काय देणार आहे? ताकद देणार आहे. ते असतं ना की कोणाला वाटतं 4 चपात्यांमध्ये माझी भूक नाही गेली, बोलो 1 चपाती खा आणि प्रत्येक वेळी 32 वेळा चावा. 1 चपातीनंतर असं वाटेल खरं आहे की नाही? एका वचनावर तुझं मनन केला तर माहीत नाही उद्यापर्यंत कुठेपर्यंत पोचला असाल. वचन. कारण प्रत्येक वचन कोणाचं आहे? प्रत्येक वचन परमेश्वर आहे. ग्लोरी. बोला, प्रत्येक वचन परमेश्वर आहे. आहे की नाही? प्रत्येक वचन काय आहे? प्रत्येक वचन काय आहे? पूर्णच्या पूर्ण परमेश्वर. दर्द नाही.
बायबल सांगते सुरुवातीला वचन होते, वचन परमेश्वर होते. पण जर तुम्ही मग एक वचन जरी घेतलात आणि त्याच्यावरती काय केलात, मनन, लॉर्ड जेस कुठे पोहोचणार तुम्ही बोला खूप वेगाने आलो प्रभू. तुम्ही स्वतः त्रासून जाल तुमची वृत्ती बघून. कारण तुमच्याकडून लोक विचारणार, मला लोक विचारतात तुम्ही एवढे पुढे कसे गेला. मी सांगतो प्रभू हा प्रश्न कोण नको विचारू मला, कारण माझ्याकडे स्वतः उत्तर नाही आहेत. कोण मानणार आहे मी आत्म्यांना जिंकून श्रीमंत बनलो आहे? कोण मानणार आहे? तर सांगणं पण काय आहे, बेकार. कसं सांगेन मी त्यांना खरं? प्रेज द लॉर्ड. त्यांनी येशू ख्रिस्ताबद्दल ओळखलं का? तुम्हाला पण नाही मानणार ते. नाही काहीतरी अजून करत असाल, काहीतरी लफडा आहे तुमच्या डोक्यामध्ये आहे, माझ्यामध्ये नाही. वचनाची इंटेक काय आहे? कोणाचा इंटेक? तर की त्याने काय सांगितलं, तुम्हाला परमेश्वराने त्याच्या अनुग्रहाच्या वचनाला सोपवतो, तुमचं उन्नती करू शकते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कलसीकरसपत्र 3:16. ख्रिस्ताच्या वचनाला आपल्या हृदयामध्ये, हालेलुया, तर ख्रिस्ताच्या वचनाला आपल्या हृदयामध्ये दीप्तीने बसू द्या. आणि जेव्हा असं होईल ते दुसऱ्याला तुम्ही शिकवू शकाल, शिकवू शकाल. दीप्तीने बसू द्या. तुमच्या हृदयामध्ये दुसऱ्या गोष्टींना त्याची जागाच नसेल. लॉर्ड. हालेलुया. मुंबईमधली भरलेली ट्रेन जेव्हा भरते तेव्हा दुसरा माणूस घुसू शकतो. तेव्हा ट्रेन भरते, लोकांना माहिती आहे मुंबईची ट्रेन पण बोलून जाते. विचारू शकतो तुम्ही. म्हणजे जेवढं घुसण्याचे प्रयत्न करा आतमधून रिबाउंड मारते. खरं नाही आहे. माहिती आहे ना, मुंबईमध्ये स्विंग चालतो ना, जेव्हा भरते तेव्हा, जेव्हा पुढे अजून एक जो वाचलेला आहे तेव्हा तो आतमधले करतात. ह्याचा जेवढा तो एवढूसा ठेवलेला असतो जसं मस्त कुठे पडतो. तसं जेव्हा ख्रिस्ताचं वचन तुमच्या हृदयामध्ये बसलेलं असेल ते शैतान ते तुमच्या आतमध्ये याला बघेल, त्याला पण काय भेटेल? शैतानाकडे घुसण्यासाठी जागा नाही आहे. आणि इकडे काय भरलेलं आहे? अधिकतेने वचन. शैतान घुसण्याचा प्रयत्न करेल, तुमची आत्मा काय करेल? हो, जागा नाही आहे, नको येऊ. जागाच नाही आहे आतमध्ये, जागाच नाही आहे. बॉन्ड होत राहील. काय होत राहील? त्यासाठी बायबल सांगते शैतानाला स्थान नका देऊ. जर जागा आहे तर तो घेणार. त्यासाठी बायबल काय सांगते? ख्रिस्ताच्या वचनाला बोला, ख्रिस्ताच्या वचनाला आपल्या आतमध्ये. कोणाच्या आतमध्ये? कोणाच्या आतमध्ये? तर शैतान घुसला तर प्रश्न आहे की तुम्ही घुसायला का दिलात? तुम्ही जागा टाईट का नाही केली होती? की जसं आतमध्ये आत्मा काय सांगते? रात्री पण वाईट स्वप्न, रात्रीचे वाईट स्वप्न येतात. तो ख्रिस्ताचं वचन काय करा? ठीक आहे, रात्री पण शैतानाला दांडा घेऊन पळवत असतो. कारण मेंदू झोपला आहे पण आत्मा काय आहे? जिवंत आहे. प्रजनासोबत खूप वाईट असतं ते रात्री होतं, माझ्यासोबत जेवढं चांगलं होतं रात्रीमध्ये होतं. पण शैतानाला मी मारत असतो. रात्रीची वाईट स्वप्न नाही आहेत, मला आजपर्यंत नाही आली. पण ख्रिस्ताचं वचन मी अधिक त्याने भरलं आहे. झोपलं असताना पण याल तर आत्मा काय म्हणेल? घुसत नाही शकत. कसं घुसणार तुम्ही? त्यासाठी मी आजारी नाही होत, मी गरीब नाही होत. पण शैतान आतमध्ये येणारच नाही. तर शैतानाचे काम माझ्या जीवनामध्ये दिसून कसं येणार? येणार. चुकी होत नाही का? आम्ही योग्य पावलं उठवू शकतो का? शैतानाचं काहीच नाही आहे. शैतान ह्या लोकांकडून चुका करवतो, त्यांच्याकडून खोटं बोलवतो, त्याच्याकडून खोटं नाही बोललं जात. आणि माझ्या आतमध्ये जागा नाही आहे. माझ्या हृदयाला कशाने भरून ठेवलं आहे? ख्रिस्ताच्या वचनाने. माझं काम आहे, प्रभूचं काम नाही आहे. पास्टर ख्रिस्टचं काम नाही. हे काम कोणाचं आहे? स्वतःचं, माझं. मला मेहनत करायची आहे कायम. हृदयाला कशाने ठेवायचं? ख्रिस्ताच्या वचनाने काय करायचं आहे? भरून ठेवायचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता तुम्ही तिसरा आहे अन्य भाषा. काय आहे? पहिला कोरिन्थीपत्र 14वा अध्याय 4थे वचन. जो अन्य भाषामध्ये बोलतो तो स्वतःचीच उन्नती करतो. प्रेज द लॉर्ड. ठीक आहे.
कारण बायबल सांगतो दुसरं वचन, चला 14:2. कारण जो अन्य भाषेमध्ये ओ लॉर्ड, ओ लॉर्ड. कारण जो अन्य भाषेमध्ये बोलतो तो माणसाशी नाही पण परमेश्वराशी बोलतो. हालेलुया. जेव्हा मी परमेश्वराशी बोलू शकतो तेव्हा माणसाशी बोलू. आपला टाइम कशाला खराब करू. मित्र नको आहेत, गर्लफ्रेंड नको आहे, गर्लफ्रेंड नको आहे. फास्टर तुम्हाला काय माहिती, प्रत्येकाला एक गर्लफ्रेंड हवी आहे, त्यांना एक बॉयफ्रेंड हवा आहे. पण मी सांगितलं कारण तुम्ही आहात माणसाशी बोलणं जाणता, मी आहे जो परमेश्वराशी बोलणं जाणतो. त्या गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड नको आहे. सगळ्यांना कोणाला कोणीतरी हवं आहे बोलणारा. तुला आहे ना, प्रभूशी बोला ना. 24 तास लाईन उघडी आहे. प्रेज द लॉर्ड. हा गर्लफ्रेंड पण बोलेल, आईसोबत आहे जाना त्या. बॉयफ्रेंड पण बोलू शकतो. प्रभू सांगेल या 24 तास बोलूया. आणि जेव्हा प्रभूशी बोलाल, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड जेव्हा बोलतात ब्रेकच होतो प्रत्येक वेळी. आजच्या नंतर फोन नको करू, आम्ही पण नाही करणार. नंतर हां स्वीट हार्ट कशी आहेस. जेवढ्या वेळा बोलतात तेवढ्या वेळा काय करतात, ते भांडतात. नवरा बायको जेवढं बोलणार तेवढं काय करणार, भांडणार. आई बाबा जेवढं बोलतील मुलांसोबत भांडणच होतात. मी बोललो भाऊ पहिल्यांदा तुम्ही परमेश्वराशी बोलणं शिका. प्रेज द लॉर्ड. जे बोलणं शिका. आम्ही खूप एकटे आहोत, जगामध्ये आमचं कोणी नाही. मी बोललो जो आहे त्याच्यासोबत बोला. परमेश्वराशी बोला ना. प्रधानमंत्रीशी बोलण्यासाठी प्रधानमंत्रीच्या महिलामध्ये जावं लागेल. परमेश्वरासोबत बोलण्यासाठी मी घरातून करू शकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळ्यात एक्साइटिंग गोष्ट कोणती आहे तर काय आहे, अन्य भाषा. अन्य भाषेपेक्षा जास्त एक्साइटिंग काहीच नाही आहे. आणि तुम्ही कोणाशी बोलत आहात, परमेश्वराशी. त्यापेक्षा जास्त एक्साइटिंग ख्रिस्तीमध्ये काहीच नाही आहे, माझ्यासाठी तर नाही. कारण जो अन्य भाषेमध्ये बोलतो तो माणसांशी नाही पण परमेश्वराशी बोलतो. त्यासाठी त्याची गोष्टी कोणीच नाही समजत, कारण तो भेदाच्या गोष्टी आत्म्यामध्ये जाऊन बोलतो. प्रेज द लॉर्ड. आणि जेव्हा मी अन्य भाषेमध्ये बोलतो तेव्हा मला हे ध्यान द्यायचं आहे की मी वेडेपणाच्या गोष्टी नाही बोलतो, पण मी योग्य बोलेन. प्रेज द लॉर्ड. मी भेदाच्या गोष्टी बोलेन. हालेलुया. चुकीचं काही हे असताना जेव्हा तुम्ही माणसांशी बोलतो तुम्हाला शब्दांवरती लक्ष द्यावं लागतो की माणूस काही चुकीचं नाही समजेल. पण जेव्हा तुम्ही अन्य भाषा बोलता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, कारण तुम्ही कायम काय बोलणार आहात, योग्य. जर तुमच्या तोंडाला अन्य भाषा बोलायला आली आहे तर तुम्हाला योग्य बोलायला वेळ नाही लागणार आहे, कारण तुमच्या जिभेवरती पवित्र आत्म्याने कंट्रोल घ्यायला शिकला आहे. सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला करायची आहे, सगळ्यात पहिले तुमच्या शरीराचे जे यंत्र अन्य भाषा बोलणे तर तुम्ही जे परमेश्वराला देता ती आहे तुमची जीभ. कारण तुम्ही आपल्या डोक्याशिवाय बोलत आहात, आपल्या आत्म्याने बोलत आहात. तुम्हाला सांगतात शब्द कुठे पडतात, आत्म्यामध्ये, डोक्याशिवाय. वेगान मेंदूवाल्याला विचार करायला लागतो की त्याला काय बोलायचं आहे. अन्य भाषा बोलण्यामध्ये आपल्याला मेंदूने विचार करायचा नाही आहे. शब्द कुठे जातात, आत्म्याने. गाव जात आहे बुद्धिमान. मी बोललो ना की वेगवान मेंदू आणि आत्मा कशाने फंक्शन करत आहे, आत्म्याने. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जो मेंदूवाल्याला माहीत असतं गुगलचं ज्ञान, पुस्तकांचं ज्ञान, मला ते माहिती असू शकतं, जे ज्ञान अजूनपर्यंत जगामध्ये नाही आलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याला ज्ञानाला जाणू शकतो जे जगामध्ये येणं अजून बाकी आहे. समाधान जे जगामध्ये येणं अजून बाकी आहे. माझ्या आत्म्यातून काय करू शकतो, बाहेर काढू शकतो. कॅन्सरचं ज्ञान मी काढू शकतो, कोणतं पण ज्ञान मी माझ्या आत्म्यातून बाहेर काढू शकतो. कारण सगळं ज्ञान कुठे आहे, माझ्याकडे आहे. बोल सगळं ज्ञान माझ्याकडे कसं, तर माझ्याकडे पूर्ण प्रभू आहे आणि सगळं ज्ञान प्रभूमध्ये आहे. हालेलुया. ओ हालेलुया. हालेलुया. जेव्हा कोणी मला ख्रिस्ती भेटतो आणि तो सांगतो मी कुठे नाही जात आहे, की तुम्ही हे करत काय नव्हता जीवनभर, झोपलेला का होता, पण का नाही केलात, जन का नाही वाचलात, अन्य भाषा का नाही बोललात, इकडे येऊन तुम्ही तक्रार करत आहात की माझं जीवन पुढे नाही जात आहे. कोणी तुम्हाला हक्क दिला माझ्या प्रभूवरती दोष लावण्याचा? का नाही केलं म्हणून, का नाही वाचलात वचन, का नाही बोललात अन्य भाषा? ज्या गोष्टी परमेश्वराने तुम्हाला दिल्या होत्या आपलं जीवन पुढे जाण्यासाठी, त्यात गोष्टी तुम्ही वापर का नाही केलात? इकडे तुम्ही तक्रार करत आहात 10 वर्षापासून पोटामध्ये दुखत आहे, वर्षापासून आम्ही आजारी आहोत, लाज वाटली पाहिजे तुम्हाला स्वतःवरती. ज्या गोष्टी तुम्हाला दिल्या होत्या तुम्ही आयुष्य त्यामध्ये लावण्यासाठी,
आज तुम्ही येत आहेत, पास्टर प्रार्थना करा, परमेश्वर आमचं काही नाही बदललं आहे. तुम्ही दोष लावत आहात, शैतानाचे साथी आहात. साक्षी देण्यापेक्षा तुम्ही तर परमेश्वरावरती दोष लावत आहात तुम्ही. आणि तुम्ही आळशी आहात म्हणून नाही करू शकत, बल नाही वाचू शकत, अन्य भाषा नाही बोलू शकत. हालेलुया. तर हालेलुया. बोला, जो अन्य भाषा बोलतो, जो अन्य भाषा बोलतो, जो अन्य भाषा बोलतो, जो अन्य भाषा बोलतो, जो अन्य भाषा बोलतो. इंग्लिश बोलण्यासाठी तुम्हाला क्लास जावं लागेल, अन्य भाषा बोलण्यासाठी तुम्ही क्लास पण नाही जावं लागेल. हालेलुया. जी गोष्ट फुकट आहे ती तुम्ही वापरत नाही आहात. आणि तुमच्या आतमध्ये प्रश्न आहे की तुम्ही पुढे कधी जाणार आहात, व ज्या दिवशी आम्ही या सगळ्या गोष्टी करायला सुरुवात कराल. प्रत्येक ख्रिस्तीकडे प्रश्न आहे, आम्ही पुढे कधी जाणार पास्टर, जीवन कधी सुधारणार आहे. तुम्ही ह्या गोष्टी कराल. लॉर्ड. हालेलुया. उठू आपल्या हातांना आणि करा अन्य भाषेमध्ये प्रार्थना. द्या परमेश्वरचा धन्यवाद. Rosige bo shafra ala bonta varigede e zitra. Rigede elizek bo sifra ala bo shafra ala zitra. Rigede e zitra valiga. Hallelujah. Praise the Lord. तर माझ्या मागे बोलू शकता. बोला, धन्यवाद परमेश्वरा माझ्या क्षमतेला वाढवण्यासाठी. धन्यवाद माझ्या सीमेला विकसित करण्यासाठी. परमेश्वराचे वचनाचे ज्ञान माझ्या हृदयामध्ये पहिलं जसं कधीच नाही झालं वाढलं आहे. यासाठी माझं जीवन सुंदरतेने, सन्मानाने, भलेपणाने, लाभांनी, ग्रहणकर्ताने, प्रमोशन्सने, भव्यतेने, महिमेने, कृपेने भरलेला आहे. हालेलुया. अनुग्रह आणि शांती माझ्या जीवनामध्ये वाढली आहे. दैवीय कृपेमध्ये वाढतो आहे. स्पीडमध्ये आणि सटीकतेमध्ये वाढत आहे. माझ्या विरुद्ध बनलेले कोणतेही हत्यार सफल नाही होऊ शकत, कारण जो माझ्या आतमध्ये आहे तो मोठा आहे त्याच्यापेक्षा जो या जगामध्ये आहे. माझ्यासाठी मापाची दोरी मनभावना स्थानावरती पडलेली आहे. माझा भाग मनभावना आहे. सगळ्या वस्तू माझ्या भलेपणासाठी ठेवल्या आहेत. सेवा करणारे स्वर्गदूत माझ्यासाठी उपलब्ध आहेत, जे माझ्या लाभासाठी काम करत आहेत. परमेश्वराची महिमा असो. हालेलुया. महिमा. परमेश्वर के नाम को धन्यवाद हो, परमेश्वर की महिमा हो। मेरा नाम सविता साबळे है, मैं ठाना चर्च से हूँ। सबसे पहले मैं हमारे पास्टर परमेश्वर के जन पास्टर क्रिस ओया खिलोमो उनको धन्यवाद करती हूँ। हमारे पास्टर आइजक सर को, हमारे पास्टर ग्लैडविन सर को भी धन्यवाद करती हूँ, क्योंकि सही वचनों को हम तक लाने के लिए और हमें ज्ञान से भरने के लिए धन्यवाद पास्टर। सबसे पहले मेरी ये गवाही है कि जब संडे को आना है तो सीड लेकर आना है, सीड को लेकर आना है। तो मैंने सोचा अभी कांदिवली जाना है, तो मेरा ज्वेलरी का बिजनेस है और मैंने सोचा पहला दादर जाऊंगी, दादर से माल थोड़ा ले लूँगी और बाद में कांदिवली जाऊंगी। तो मेरे पास 3,000 रुपये थे, तो मैंने सोचा रे और थोड़ा पैसा होता तो ज़्यादा माल ले लेती थी। तो उतने में मेरी एक सहेली आई और सहेली को पूछा आपके पास 4-5 हज़ार रुपया है क्या, मैं 2-4 दिन में वापस दे दूँगी। तो उन्होंने कहा कि 5,000 तो नहीं है, 4,000 मेरे पास है, आप ले सकते हैं। उन्होंने मेरे को 1 घंटे में वो पैसे ला के दिए। तो जैसे ही दूसरे दिन संडे आया और मैं सुबह चर्च निकली, सारी तैयारी की और छुट्टे पैसे का एक पॉकेट रहता है, छुट्टे पैसे वहाँ पे उसमें रहते हैं मेरे माल के, जो माल बेचती उसके,
और जो 500 को नोट रहते वो अलग रहते। तो वो निकली तो छुट्टे पैसे का पॉकेट ढूंढने लगी यहाँ वहाँ, वो पॉकेट ही नहीं मिल रहा था। मैं 5-10 मिनट हुआ तो भी नहीं मिल रहा है। तो मैंने सोचा कि चलो अभी वो उसमें क्या 100-150 रुपया होएगा, अभी उसमें टाइम जाएगा तो अपना 10 बजे का चर्च लेट हो जाएगा। इसलिए मैंने वो ढूंढना छोड़ दिया और तुरंत निकल आई चर्च में। और चर्च में पास्टर ने सीड के बारे में ही सिखाया सब कुछ, और वो वचन मेरे हृदय में इतना लगा। तो फिर मैंने वहाँ पर सीड बोया। सीड बोने के बाद में जैसे ही चर्च छूटा, मैं गई दादर से माल वगैरह खरीदा, और माल बिल सब खरीद के भी मेरे पास थोड़े पैसे बच गए। तो मैं बोली ठीक है, अभी थोड़ा पैसा बचा है, उसमें और थोड़ा पैसा डाल के उस औरत को मैं वापस दे दूंगी, ऐसा अपना मन में सोचा। और मला कांदिवली आ गई। कांदिवली में जैसे ही पास्टर आए, पास्टर ने भी सीड के बारे में वहाँ पर वचन सिखाया। और बाद में मैं देखती हूँ कि वहाँ पर सारे लोग मतलब पॉकेट में अपना सीड भर रहे थे। तो मैं सोची अरे सुबह में तो मैंने वहाँ पर सीट दी है, यहाँ पर भी देनी है। तो मैं बोली अरे मेरे पास तो पैसे हैं, मैं क्यों वापस पैसे लेके जाऊंगी, ये अच्छा मौका है, मैं वापस सीट दूंगी। क्योंकि वचन में कहा था कि जो रोते रोते बोते हैं वो हंसते हंसते काटेंगे। और मैंने ऐसे ही वो सीट उधर वहाँ पर बो दिया। और चर्च छूट गया, हम लोग रात को घर में आ गए। और जैसे सुबह हो गया तो मेरे साथ में प्रशंसा रहती थी, वो उसने कहा कि अभी क्या नाश्ता बनाए। तो मैंने कहा कि उनको रवा बना। तो वो जैसे ही वो कांदा काटने लगे और मैं उनको बोला कि ले लो, डब्बे में रवा रहेगा। तो वो नहीं जल्दी उन्होंने नहीं लिया। इसलिए मैंने क्या किया कि मैं बोली चलो मैं उठ के उनको दे दूँ। और मैंने उठ के उनको वो रवा दिया। और जैसे ही रवा का पूड़ी निकाला तो नीचे पैसे थे, वो चमत्कारिक पैसे थे। और मैं बोली यहाँ पर पैसे कहाँ से आए, और मैं पैसे गिने तो वो 6,000 रुपये थे। मुझे पता भी नहीं था कि उसमें पैसे हैं, कहाँ से पैसे आए मुझे कुछ पता नहीं था। मैं परमेश्वर के नाम को धन्यवाद करती हूँ। उसके बाद में फिर दोपहर में मैंने सोचा कि चलो अभी शाम को माल बेचने की तैयारी करते हैं। वो पाकिट छुट्टे पैसे का कहाँ पर रखा है, चलो ढूंढते वापस मैंने ढूंढना शुरू किया तो वो मुझे पाकिट मिला। उसमें 100-150 रुपये नहीं थे, उसमें 1,700 रुपये थे। वो भी मेरे पास चमत्कारिक पैसे आए। वो परमेश्वर के नाम को धन्यवाद करती हूँ। वो चमत्कारिक पैसे इसीलिए आए कि हमने सीड बोया था। सीड बोया इसलिए हमारे पास इतने वो चमत्कारिक पैसे परमेश्वर ने दिए। उसके बाद में मैंने वो 1,700 रुपये गिने और मैं बोली चलो 1,500 रुपये अलग पॉकेट में रखते हैं और ये 200 रुपया शाम के लिए माल बेचने को लेके जाते हैं, क्योंकि छुट्टा लगता है। तो बाद में मैं वो जब रखने गई 1,500 दूसरे पैकेट में, तो उसमें वो छुट्टे पैसे 150 नहीं थे, बल्कि 20-20 के और 50-50 के नोट वो गिने तो वो भी 500 रुपये निकले। इतना सारा चमत्कारिक पैसा मेरे पास आया। इसलिए परमेश्वर के नाम को बहुत बहुत धन्यवाद करती हूँ। पास्टर सर को धन्यवाद करती हूँ, क्योंकि ये सही सिद्धांतों को हम तक लाने के लिए, हमें सिखाने के लिए। इसलिए मैं सबसे रिक्वेस्ट करती हूँ कि हम लोग भी इस पार्टनरशिप में जुड़ना है, दशमांश देना है। हर एक्टिविटी में जब हम परमेश्वर को बीज बोते हैं तो उसका परिणाम हमारे तक आता है। और ये गवाही मेरे सेल में भी मैंने बताई, और उनको जो पास्टर ने हमें बोला कहा वो सब मैंने वहाँ पर सेल में बताया। तो मेरे सेल के सारे लोगों ने उस दिन मंगलवार को 50-50 से भी एक भी कमी नहीं दिया। सभी लोगों ने 50-50 रुपये की ऑफरिंग दी। इसलिए परमेश्वर को बहुत धन्यवाद करती हूँ। फिर एक बार सभी को रिक्वेस्ट करती हूँ कि हमारे साथ जुड़ जाइए और आप भी इस मौके का आनंद को उठाइए। थँक यू पास्टर, लव यू पास्टर। जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आम्ही तुमचं स्वागत करू इच्छितो. उभे राहू शकता जर पहिल्यांदा आला असाल. उभे राहू शकता. वाव, जोरात टाळ्या वाजवा यांच्यासाठी. थँक्यू 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 थँक्यू. आपल्याला आनंद आहे की तुम्ही इथे आहात आणि ही छोटीशी प्रार्थना तुम्ही करून घ्या, कारण अनंत जीवन तुमच्या आतमध्ये काम करेल. ठीक आहे ना. जी तुम्हाला गरज आहे तर डोळे बंद करा. ह्या प्रार्थनेला माझ्या मागून करा. हृदयाने मानून पूर्ण आपल्या मनाने करायचं आहे, बोलणं गरजेचं आहे. हे प्रिय परमेश्वरा, विश्वास करतो प्रभू येशूंवरती, जिवंत परमेश्वराच्या पुत्रामध्ये, ते मला वाचवण्यासाठी क्रूसावरती मेले आणि तुम्ही त्यांना तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून जिवंत केलात आणि ते आज कायमसाठी जिवंत आहेत.
मी आज माझ्या तोंडाने घोषणा करतो, मनामध्ये विश्वास करून, की प्रभू येशू जिवंत परमेश्वराचे पुत्र, माझे प्रभू, माझे स्वामी आहेत. आजपासून मी नवीन जन्मलो आहे. आजपासून मी परमेश्वराची संतान आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमीन. पाऊस जरा टाळलं त्यांच्यासाठी ही वेळ भेट देण्याची, दशमांश देण्याची. हालेलुया. धन्यवाद देतो प्रभू तुमच्या दयेसाठी, तुमच्या करुणेसाठी. धन्यवाद, धन्यवाद. संधी आम्हाला देण्यासाठी, हा अनुग्रह आम्हाला देण्यासाठी प्रभू धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद देतो प्रभू, धन्यवाद देतो, धन्यवाद देतो, धन्यवाद देतो. जो आम्ही याला दिला आहे, याच्या वाढलेल्या आशिषांना आम्ही ग्रहण करतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. पिढींवरती आम्ही आशिषांचं आवाहन करतो, वाढीचा नियम बोलतो तुमच्या राजाच्या विस्तारासाठी येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमीन. प्रेज द लॉर्ड. उभे राहूया आपण, परमेश्वराचा धन्यवाद देऊया. आपल्या हातांना उठून धन्यवाद द्या परमेश्वराच्या दयेसाठी, करुणेसाठी. धन्यवाद, 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 धन्यवाद. येशू ख्रिस्ताच्या नावात आमीन. परमपित्याचे प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुग्रह आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आमच्यासोबत कायमसाठी बनून राहील प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आमीन. निश्चितच भलाई आणि करुणा कायमसाठी आमच्या जीवनामध्ये निवास करेल आणि आम्ही कायमसाठी परमेश्वराच्या घरामध्ये निवास करू प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमीन. आनंद करा, वचन काम करतं. Subscribe to our channel, hit the bell icon, like, comment and share. Thank you and God bless you.